मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. आपण ऐकत आहात लिसन टू री. एक लोकसंख्या भाग एक. मानव व पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियांचा अभ्यास भूगोलात केला जातो. लोकसंख्येचा अभ्यास हा मानवी भूगोलाच्या एका शाखेत केला जातो. या शाखेस लोकसंख्या भूगोल असे म्हटले जाते. लोकसंख्येचे भूपृष्ठावरील वितरण आणि आकृतिबंधाचा अभ्यास लोकसंख्या भूगोलात केला जातो. लोकसंख्येच्या गुणात्मक व संख्यात्मक रचनांचा अभ्यास देखील या विषयात होत असतो. लोकसंख्येच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि प्रदेशाचा विकास हे देखील लोकसंख्येच्या अभ्यासातील मुद्दे आहेत. या पाठात आपण मानव एक संसाधन म्हणून अभ्यासणार आहोत. लोकसंख्येचे जागतिक वितरण असमान आहे. जगाची लोकसंख्या 2019च्या आकडेवारीनुसार सुमारे 7.7 अब्ज इतकी आहे. खंडनिहाय लोकसंख्या वितरणाची टक्केवारी खालीलप्रमाणे: उत्तर आणि दक्षिण अमेरिकेची एकत्रित भूमी जगाच्या एकूण भूमीच्या सुमारे 28% असून तेथील लोकसंख्या केवळ 18% आहे. याचप्रमाणे आशिया खंडाची भूमी 30% आहे, तर त्यावरील लोकसंख्या 60% आहे. युरोप खंडाची भूमी 7% असून त्यावरील लोकसंख्या सुमारे 5% आहे. तर ऑस्ट्रेलिया खंडाची भूमी 6% असून त्यावरील लोकसंख्या 1% सुद्धा नाही. आफ्रिका खंडाची भूमी 20.40% असून तिथे जगाच्या 16.96% लोकसंख्या आहे. अंटार्क्टिका खंडाची भूमी 9% आहे, परंतु त्यावर स्थायिक लोकसंख्या नाही. जागतिक भूमी आणि लोकसंख्येचे वितरण फक्त संख्येवरून स्पष्ट होते असे नाही, तर एका विशिष्ट क्षेत्रफळात किती लोक राहतात याद्वारे देखील लोकसंख्येचे वितरण समजून घेता येते. याला लोकसंख्येची घनता म्हणतात. लोकसंख्येची घनता बरोबर एकूण लोकसंख्या भागिले एकूण क्षेत्रफळ चौरस किलोमीटर. जागतिक लोकसंख्या वितरणाचा आकृतिबंध. लोकसंख्येचे खंडनिहाय वितरण हे संख्या आणि घनता या दोन्ही दृष्टीने असमान दिसत आहे. जास्त लोकसंख्येच्या प्रदेशात ते प्रकर्षाने जाणवते. लोकसंख्या वितरणाचा आकृतिबंध व लोकसंख्येची घनता यामुळे एखाद्या क्षेत्रातील लोकसंख्या शास्त्रीय वैशिष्ट्ये सहजपणे जाणून घेता येतात. लोकसंख्येचे वितरण भूपृष्ठावर कसे झाले आहे हे समजते. जागतिक लोकसंख्येच्या वितरणाची प्राकृतिक रचनेसोबत तुलना केली असता खालील मुद्दे प्रकर्षाने जाणवतात. बर्फाच्छादित प्रदेश, उत्तर व दक्षिण ध्रुवालगतच्या प्रदेशात लोकसंख्या फारच कमी आढळते. वाळवंटी प्रदेशातही लोकसंख्येचे वितरण विरळ आढळते. पर्वतीय प्रदेशातही लोकसंख्या कमी आढळते. मैदानी व किनारी भागात लोकसंख्या जास्त असते. काही ठिकाणी नदी खोऱ्यांचा प्रदेश असूनही लोकसंख्या विरळ आढळते. उदाहरणार्थ ॲमेझॉन नदीचे खोरे. याचाच अर्थ प्राकृतिक रचनेशिवाय इतरही घटक लोकसंख्या वितरणावर परिणाम करतात. उदाहरणार्थ वने. लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक. लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे काही प्राकृतिक मानवी घटक दिले आहेत. खालील घटक लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करतात. प्राकृतिक घटक. 1. प्राकृतिक रचना, भूरूपे. मैदानी प्रदेशात तसेच मंद उताराच्या प्रदेशात लोकसंख्येचे वितरण दाट आढळून येते. मैदानी प्रदेशात शेती व्यवसाय सहजपणे केला जाऊ शकतो. अशा भागात औद्योगिकरण, वाहतूक मार्ग यांचाही विकास सहज होऊ शकतो. डोंगराळ किंवा पर्वतीय प्रदेशात त्या मानाने लोकसंख्या विरळ आढळते. पर्वतीय प्रदेशात जेथे पाण्याची व उदरनिर्वाहाची सोय होते
तेथे लोकसंख्या केंद्रित झालेली आढळते. उदाहरणार्थ डेहराडून, लेह इत्यादी. यातून असा निष्कर्ष काढता येतो की पठारी व पर्वतीय प्रदेशांपेक्षा किनारी व मैदानी भागात लोकसंख्या दाट आढळते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. हवामान. प्रतिकूल हवामान असलेले प्रदेश जसे अतिउष्ण व अतिशीत, वाळवंटी प्रदेश तसेच अतिपर्जन्याचे प्रदेश हे मानवी वस्तीस अनुकूल नसतात. तेथे लोकसंख्या कमी असते. त्या मानाने जेथे ऋतूप्रमाणे हवामान फारसे बदलत नाही असे प्रदेश लोकांना अधिवासासाठी आकर्षित करतात. भूमध्य सामुद्रिक हवामान प्रदेशातील आल्हाददायक हवामानामुळे मानवी वस्ती वाढली आहे. अतिशीत हवामानाच्या प्रदेशात एस्किमो व लॅप्स जमातींच्या लोकांनी तेथील हवामानाशी जुळवून घेतले आहे. विषुववृत्तानजीक असलेल्या ॲमेझॉन आणि काँगोच्या सखल प्रदेशात प्रतिकूल हवामानामुळे लोकसंख्या खूपच विरळ आढळते. पाण्याची उपलब्धता. पाणी हा सर्व सजीवांसह मानवासाठीही महत्त्वाचा घटक आहे. मुबलक पेयजलाची उपलब्धता असलेल्या ठिकाणी मानव वस्ती स्थापन करण्यास प्राधान्य देतो. नद्यांची खोरी, किनारी प्रदेश व मैदानी प्रदेश हे भाग दाट लोकसंख्येने व्यापलेले असतात. उदाहरणार्थ नाईल नदीचे खोरे, भारतीय किनारी प्रदेश इत्यादी. त्याशिवाय वाळवंटातील मरुद्यानेही लोकसंख्येने व्यापलेली आढळतात. उदाहरणार्थ भारतातील फलोदी, सौदी अरेबियातील अहसा इत्यादी. मृदा. शेती व त्या संबंधित कामांसाठी सुपीक जमीन महत्त्वाची असते. म्हणून ज्या प्रदेशात सुपीक गाळाची मृदा असते तेथे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. उदाहरणार्थ मिसिसिपी, गंगा, इरावती, यांगत्से या नद्यांची पूर मैदाने. त्याचप्रमाणे रेगूर किंवा काळी मृदा असलेले प्रदेशही दाट लोकवस्तीचे आहेत. ज्वालामुखी मृदा देखील सुपीक असते. अशा मृदेच्या आच्छादनामुळे ज्वालामुखीय पर्वतांचा उतारांवर किंवा पायथ्याशी देखील लोकसंख्या अधिक आढळते. जावा, जपान, सिसिली आणि मध्य अमेरिकेतील ज्वालामुखी पर्वतांचे उतार व पायथे लोकसंख्या वसण्यासाठी पूरक बनले आहेत. परंतु सुप्तावस्थेतील ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यास या वस्त्या आपत्तीग्रस्त होतात. तेथे वित्त व जीवितहानी होऊ शकते. मानवी घटक. शेती, खत व जलसिंचन यांचा वापर केल्याने शेतीच्या उत्पादनात वाढ होते. त्यावर अधिक लोकसंख्या पोचली जाऊ शकते. शेतीचा प्रकार, पीक पद्धत, लागवडीची पद्धत आणि वैशिष्ट्यपूर्ण पीक पद्धत या शेतीतील वैशिष्ट्यांमुळे लोकसंख्या वितरणावर परिणाम होत असतो. खाणकाम. चांगल्या प्रतीच्या खनिजांची उपलब्धता असलेल्या क्षेत्रामध्ये उद्योग केंद्रित होतात. खाणकाम आणि उद्योग या व्यवसायांमुळे या प्रदेशात रोजगार निर्मिती होते. अशा उद्योगांना लागणाऱ्या कुशल अकुशल कामगारांच्या वस्त्या अशा परिसरात वाढतात. असे प्रदेश दाट लोकसंख्येचे बनतात. झांबियातील कटंगा, तांबे खनिजपट्टा तसेच भारतातील छोटा नागपूर पठारी प्रदेश, याशिवाय पश्चिम युरोप, चीनमधील मांचुरिया प्रांत, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील ॲपेलेशियन पर्वतीय प्रदेशातील लोह व दगडी कोळशाचा प्रदेश इत्यादी. खनिजांमुळे हे प्रदेश दाट लोकवस्तीचे बनले आहेत. काही खनिजांचे मूल्य एवढे जास्त असते की विषम नैसर्गिक परिस्थिती असताना देखील अशा प्रदेशात खनिजांचे उत्पादन घेतले जाते. अशा भागात लोकवस्ती दाट आढळते. असे प्रामुख्याने मौल्यवान व दुर्मिळ खनिजांच्या बाबतीत घडते, जसे सोने, खनिज तेल, वायू इत्यादी. उदाहरणार्थ ऑस्ट्रेलियातील वाळवंटी प्रदेशातील सोन्याच्या खाणीचा प्रदेश, नैऋत्य आशियातील वाळवंटात असलेले खनिज तेल उत्पादक देश. वाहतूक. रस्ते किंवा महामार्गामुळे एखाद्या क्षेत्रामध्ये लोकसंख्या वाढते.
वाहतूक आणि महामार्गामुळेही अशा प्रदेशांमध्ये जाण्या येण्यास सुलभता असते. त्यामुळे लोकसंख्येची घनता वाढते. याउलट जर जाण्या येण्यास कष्ट, वेळ व पैसा अधिक लागत असेल तर अशा प्रदेशात लोकसंख्येची घनता कमी असते. या प्रदेशातून महामार्ग जात असल्यामुळे लोकसंख्येच्या घनतेत वाढ झालेली आहे. सागरी वाहतुकीमुळे नवनवीन भूमींचा शोध लागला. बंदरांचा विकास होऊन व्यापारास चालना मिळाली. तेथे लोकसंख्या वाढली. सुएझ कालव्याच्या बांधकामामुळे कच्च्या मालाची आणि उत्पादित वस्तूंची देवाणघेवाण किफायतशीर झाली. सागरी वाहतुकीमुळे किनारी प्रदेशात लोकसंख्या एकवटलेली दिसते. भारताचे पूर्व आणि पश्चिम किनारी प्रदेश तसेच अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पूर्व आणि पश्चिम किनारी प्रदेश ही याची उदाहरणे आहेत. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. नागरीकरण. उद्योगधंद्याच्या विकासामुळे छोटी मोठी शहरे विकसित होतात. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी वाहतूक, व्यापार व इतर सेवा देणाऱ्या तृतीयक व्यवसायांमध्ये वाढ होते. नगरांमध्ये असणाऱ्या रोजगाराच्या संधी, वाहतूक व्यवस्था, शिक्षण व आरोग्याच्या दर्जेदार सोयी यांमुळे जगातील अनेक प्रदेशात नागरी वस्त्यांचे सलग पट्टे आढळतात. उदाहरणार्थ बृहन्मुंबई. राजकीय घटक व शासकीय धोरणे. वरील सर्व घटकांशिवाय शासनाच्या विविध धोरणांचा परिणाम लोकसंख्येचे वितरण व घनतेवर होतो. शासनाच्या धोरणामुळे एखाद्या प्रदेशात लोकसंख्येचे केंद्रीकरण किंवा विकेंद्रीकरण होऊ शकते. उदाहरणार्थ सायबेरिया या अतिविषम हवामानाच्या प्रदेशात स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांना शासनाने विशेष भत्ते व इतर जीवनावश्यक सुविधा देऊ केल्याने रशियाच्या या भागात आता लोकसंख्येचे स्थलांतर होताना दिसते. जपानच्या लोकसंख्येपैकी 1/3 लोक त्या देशातील टोकियो शहरात राहतात. त्यामुळे तेथील सरकार लोकांना टोकियो सोडण्यासाठी प्रोत्साहन स्वरूप पैसे देऊ करत आहे. याशिवाय प्रदेशाचे समुद्रकिनाऱ्यापासून अंतर, सुगमता, नैसर्गिक बंदरे, ऊर्जा स्रोत, जलवाहतुकीस उपयुक्त नद्या, कालवे, सांस्कृतिक घटक, स्थलांतर, आर्थिक क्रिया, तंत्रज्ञान हे घटक लोकसंख्या वितरणावर परिणाम करतात. प्रतिकूल प्राकृतिक परिस्थिती आणि उपजीविकेच्या साधनांचा अभाव हे घटक काही प्रदेशांमध्ये लोकसंख्येच्या केंद्रीकरणासाठी अडसर ठरतात. लोकसंख्या बदलाचे घटक. एका प्रदेशातील लोक दुसऱ्या प्रदेशाच्या लोकांपेक्षा वेगळे असतात. वय, लिंग व वास्तव्याचे ठिकाण यांच्या आधारे आपण लोकसंख्येचे वेगळेपण अभ्यासू शकतो. रोजगार प्रकार, शिक्षण व आयुर्मान याद्वारे देखील लोकांची वर्गवारी करता येते. प्रथम आपण लोकसंख्येचे विविध पैलू पाहू. लोकसंख्या वाढ. लोकसंख्येतील बदल हा प्रदेशातील रहिवाशांच्या संख्येत विशिष्ट कालावधीत झालेला बदल असतो. हा बदल सकारात्मक वाढ किंवा नकारात्मक घट असा असतो. हा बदल संख्यात्मक किंवा टक्केवारीच्या स्वरूपात सांगता येतो. लोकसंख्येतील बदल हा आर्थिक विकासाचा एक निर्देशक आहे. सामाजिक उत्थान म्हणून देखील लोकसंख्येच्या बदलाकडे पाहता येते. उदाहरणार्थ, लोकसंख्या कमी असेल तर गरिबी कमी करणे शक्य आहे. जन्म, मृत्यू आणि स्थलांतर हे लोकसंख्या बदलातील 3 महत्त्वाचे घटक आहेत. ढोबळ जन्मदर. एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे जन्माला येणारी जिवंत अर्भके. उदाहरणार्थ, एका शहरात 2019 साली 3250 अर्भके जन्माला आली. त्यावेळेस त्या शहराची लोकसंख्या 2,23,000 होती. त्यामुळे ढोबळ जन्मदर खालीलप्रमाणे. ढोबळ जन्मदर बरोबर 3250 भागिले 2,23,000 गुणिले 1000 बरोबर 14.57. म्हणजे त्यावेळी शहरामध्ये प्रत्येक 1000 लोकसंख्येमागे
14.57 जिवंत अर्भके जन्माला आली. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ढोबळ मृत्यूदर. मृत्यूदर हा देखील जन्मदराप्रमाणेच लोकसंख्येतील बदलात महत्त्वाची भूमिका बजावतो. लोकसंख्येतील वाढ केवळ वाढत्या जन्मदराने नव्हे तर मृत्यूदर कमी होत गेल्यानेही होतो. ढोबळ जन्मदराप्रमाणेच ढोबळ मृत्यूदरही विशिष्ट प्रदेशात एका वर्षात दर हजारी लोकसंख्येमागे होणारे मृत्यू याप्रमाणे सांगितला जातो. सामान्यतः जन्म व मृत्यूदरास ढोबळ दर म्हणतात. याचे मुख्य कारण म्हणजे हे दर सांगताना वयोरचना विचारात घेतलेली नसते. यात लोकसंख्येतील कोणता वयोगट प्रजननशील आहे हे विचारात घेतले जात नाही. तसेच प्रत्यक्ष जन्म आणि मृत्यूदर सांगताना देशाच्या लोकसंख्येतील वयोरचना विचारात घेतली जाते, कारण जन्मदर आणि मृत्यूदर एकाच वेळी सर्व वयोगटांसाठी समान नसतो. ढोबळ जन्मदर बरोबर एका वर्षात जन्मलेल्या जिवंत अर्भकांची संख्या भागिले त्या वर्षीची एकूण लोकसंख्या गुणिले 1000. ढोबळ मृत्यूदर एका वर्षात झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या भागिले त्या वर्षीची एकूण लोकसंख्या गुणिले 1000. लोकसंख्या वाढ बरोबर सध्याची लोकसंख्या वजा आधीची लोकसंख्या. लोकसंख्या वाढीचा दर बरोबर लोकसंख्या वाढ भागिले आधीची लोकसंख्या गुणिले 100. लोकसंख्या वाढ आणि विस्फोट. जन्म आणि मृत्यू दरामुळे लोकसंख्येत वाढ किंवा घट होते हे तुमच्या लक्षात आले असेलच. सर्वसाधारणतः प्रत्येक देश लोकसंख्या वाढीचे विविध टप्पे अनुभवत असतो. प्रत्येक वेळी देशात तोच जन्मदर किंवा मृत्यूदर राहत नाही. त्यामुळे लोकसंख्या वाढ किंवा घट यांचा दर कधीही समान राहत नाही. आर्थिक विकासाबरोबरच जन्मदर आणि मृत्यूदरातही फरक होताना दिसतो. यावर आधारित लोकसंख्या संक्रमण सिद्धांत मांडला गेला आहे. लोकसंख्या वाढीचा काळानुरूप कल हा या संक्रमण सिद्धांताचा पाया आहे. या सिद्धांतानुसार प्रदेश कालानुरूप लोकसंख्या वाढीचे विविध टप्पे पार करत असतो. यासाठी काही वर्षांचा कालावधी लागू शकतो. पहिला टप्पा अतिशय स्थिर. या टप्प्यात जन्मदर व मृत्यूदर दोन्ही अधिक असल्यामुळे लोकसंख्या वाढ स्थिर राहते. जन्मदर अधिक असतो कारण जास्त मुले असणे चांगले अशी धारणा असते. या टप्प्यात देशाची आर्थिक स्थिती विकसित नसते. देशाची अर्थव्यवस्था शेती किंवा तत्सम प्राथमिक व्यवसायांवर अवलंबून असते. तुलनेने द्वितीयक व तृतीयक व्यवसायांचे प्रमाण नगण्य असते. शैक्षणिक संधी मर्यादित असतात. प्रजनन दर अधिक असतो. कुटुंबे मोठी असतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास कमी झालेला असतो. स्वच्छतेचा अभाव, वैद्यकीय सुविधांचा अभाव, संसर्गजन्य रोगांचा जास्त प्रादुर्भाव तसेच कुपोषण यामुळे मृत्यूदरही जास्त असतो. सद्यस्थितीत कोणताही देश या टप्प्यात राहिलेला नाही. दुसरा टप्पा आरंभीच्या काळात विस्तारणारा. विज्ञानाचा प्रसार व तंत्रज्ञानाच्या विकासामुळे वैद्यकीय आणि आरोग्यविषयक सेवांचा विस्तार होतो. रोगराईवर मात करण्यासाठी आणि त्यांना नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले जातात. त्यामुळे मृत्यूदरामध्ये घट होते, पण जन्मदर स्थिर असतो. त्यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढत जाते. शेती व उद्योगातील उत्पादन वाढते. वाहतूक व्यवस्थेत वाढ होते. लोकसंख्या नियंत्रणासाठीचे प्रयत्न सुरू केले जातात. अधिक लोकसंख्या असणारे विकसनशील देश सध्या या टप्प्यातून जात आहेत. कांगो, बांगलादेश, नायजर, युगांडा हे देश सध्या लोकसंख्या विस्फोट या टप्प्यात आहेत. तिसरा टप्पा नंतरच्या काळात विस्तारणारा. दुसऱ्या टप्प्यात कमी झालेला मृत्यूदर आणखीन कमी होत असतो. तसेच जन्मदरही कमी होऊ लागतो. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर कमी होतो, पण लोकसंख्या वाढत असते, कारण जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिकच असतो. देशाच्या प्रगतीचा वेग वाढत असल्याने देशातील लोकांचे उत्पन्न
उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त असते. त्यांचे राहणीमान उंचावलेले असते. गरिबी कमी होत असते. तंत्रज्ञानाचा विस्तार आणि उपयोग वाढलेला दिसतो. द्वितीयक व तृतीयक व्यवसायांचा विस्तार होतो. लोकसंख्येची शैक्षणिक पातळी उंचावते. कुटुंब नियोजनाचे महत्त्व लोकांना समजते. कुटुंबाचा आकार लहान होतो. ते देश या टप्प्यात येतात जे विकसनशील टप्प्यातून विकसित टप्प्याकडे जात आहेत. उदाहरणार्थ चीन. चौथा टप्पा कमी बदल दर्शविणारा. या टप्प्यात तिसऱ्या टप्प्यातील जन्मदर आणखीन कमी होत झालेला असल्याने राहणीमान उंचावते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. देशाची आणि नागरिकांचीही स्थिती अधिक सुधारलेली असते. द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायांचा वाटा प्राथमिकपेक्षा खूप अधिक असतो. मृत्यूदरही कमी होतो कारण उच्चतम वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतात. पटकी, प्लेग यासारख्या साथींच्या रोगांचा नायनाट झालेला असतो. आरोग्याबद्दल लोक जागरूक असतात. जन्मदर मृत्यूदरापेक्षा कमी झालेला नसतो, पण जवळजवळ सारखाच असतो. त्यामुळे लोकसंख्या वृद्धी अत्यल्प असते. अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा विकसित देश या टप्प्यातून जात आहे. पाचवा टप्पा ऋणात्मक वाढीचा टप्पा. जन्मदर खूप कमी होऊन मृत्यूदराशी समान होतो. लोकसंख्या वाढ अत्यल्प असते. काही देशांमध्ये जन्मदर मृत्यूदरापेक्षा कमी होऊन लोकसंख्येत घट होऊ लागते. अशा देशांमध्ये बालकांची संख्या खूप कमी असते आणि वृद्धांची संख्या अधिक असते. राहणीमान उंचावलेले असते. देशाची व नागरिकांची आर्थिक स्थिती उत्तम असते. तृतीयक व्यवसायाचे प्रमाण सर्वाधिक असते. शैक्षणिक व वैद्यकीय सेवा उच्च दर्जाच्या असतात. आरोग्य, पर्यावरण व आनंददायी जीवनाबाबत आग्रह असतो. उदाहरणार्थ स्वीडन, फिनलंड इत्यादी. लोकसंख्येचे घटक. लोकसंख्येचे सर्व घटक जे मोजता येतात त्यांना लोकसंख्येचे घटक म्हणतात. उदाहरणार्थ ग्रामीण नागरी निवास, वय, लिंग गुणोत्तर, वैवाहिक स्थिती इत्यादी. या घटकांच्या आधारे लोकसंख्येची वर्गवारी करता येते. यामुळे प्रदेशातील लोकसंख्येची वैशिष्ट्ये सुस्पष्ट होतात. लोकसंख्येची रचना. लोकसंख्येच्या घटकांमुळे प्रदेशातील लोकसंख्येच्या रचनेचे सर्वसामान्य स्वरूप लक्षात येते. उदाहरणार्थ वयोरचनेच्या आधारे लोकसंख्येतील बाल, युवा, वृद्ध यांची टक्केवारी कळते. लोकसंख्येच्या या रचनेमुळे आपल्याला अवलंबित्वाचे गुणोत्तर समजते. याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर कसा होईल हे लक्षात घेता येते किंवा याबद्दल निष्कर्ष काढता येतो. वरील घटकांची माहिती आपण पुढील पाठात पाहणार आहोत.